आत्ताच एमपीएससीची नोटिफिकेशन आली आणि एमपीएससीचे वारे व्हायला लागले. 31 मेला एमपीएससी त्यांची प्रिलिम्स घेणार आहे 2026ची. त्या अनुषंगाने आपण लास्ट इयर मोमेंटम डेली आणि मोमेंटम वीकेंड आणि मोमेंटम डेली प्लस वीकेंड अशा टेस्ट सिरीज राबवल्या. 1,500 प्लस मुलं त्याला इनरोल केलं होतं आणि त्या प्रचंड याने सक्सेसफुल पण झाल्या. मुलांचे फीडबॅक पण खूप चांगले आहेत. आता त्याच अनुषंगाने आपण आणखीन एक कंपोनंट त्याच्यामध्ये प्रयास ऍड करतोय. दॅट इज एमपीएससी प्रिलिम्स 2026 क्रॅश. त्याच्यामध्ये काय असणार आहे? लेक्चर्स मिळणार आहेत. डेली लेक्चर झाल्यावर तुम्हाला त्याच्यावर शॉर्ट अँड क्रिस्प नोट असतील. मराठीमध्ये पण असतील आणि इंग्लिशमध्ये पण असतील. डेली तुमची त्याच्यावरच टेस्ट एमपीएससी पीवायक्यूला अलाइंड असेल. हे झाल्यानंतर तुमचं सॅटर्डेला लेक्चर होईल करंट अफेअरचं. त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिशच्या नोट्स वेगवेगळ्या दिल्या जातील. आणि मग संडेला तुमची ऍक्च्युअल एक्झाम हॉल कंडिशन्स लाईक स्कूलमध्ये तुमची टेस्ट होईल. त्याच्यामध्ये तुमचं टेम्परमेंट चेक केलं जाईल. ऍडिशनल कंपोनंट जो प्रयासमध्ये ह्यावेळेस खूप सक्सेसफुल झाला लाईक पर्सनल मेंटर. त्याच्यामध्ये पर्सनल मेंटर पण प्रत्येकाला असाईन असेल जो तुम्हाला स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत हँडल करेल. तर पहिले मुलं आहेत की ज्यांना 100 पेक्षा कमी स्कोर आलाय. आय एम शुअर की त्यांचं काहीतरी बेसिक मध्ये प्रॉब्लेम आहे, काहीतरी फॅक्ट्स मध्ये प्रॉब्लेम आहे. तर त्यांना मी नक्की सांगेल की हा कोर्स त्यांनी जॉईन करायला पाहिजे. जे युपीएससी करत होते ह्यावेळेस ते एमपीएससीला शिफ्ट झालेत, पण त्यांचा स्कोर एक कट ऑफच्या जवळपास कुठेतरी गुंतलाय. तो त्यांच्या फॅक्ट्समध्ये प्रॉब्लेम आहे किंवा त्यांना ते शिफ्टिंग जमत नाही फ्रॉम युपीएससी टू एमपीएससी. त्यांसाठी पण हा कोर्स महत्त्वाचा आहे. थर्ड की ज्यांनी आतापर्यंत प्रिपरेशन केलंय आणि त्यांना एका रिव्हिजन प्रॉपर सायकलमध्ये घुसायचं आहे. सो ओव्हरऑल हे वन स्टॉप सोल्युशन असणार आहे. आणि जो दरवेळेस प्रॉब्लेम येतो की कट ऑफच्या जवळ राहता ते न राहता तुम्ही एक प्रॉपरपणे पुढच्या वेळेस मेन्सला तयार असा. सो पुढच्या वर्षीच्या कट ऑफची धाकधूक न बाळगता एक सिक्युअर्ड स्कोर घेऊन स्ट्रक्चर्ड वेने प्रयास सोबत आपण एमपीएससी 2026च्या प्रिलिमची प्रिपरेशनचे स्टार्ट करूया.